जय भैरवनाथ महाराज की जय. बघा, आपल्याला आता काय सांगतो मी, ज्या वेळेला पांडवांना मी एवढं सांगितलं, जगा आणि जगू द्या. आणि मग महाभारतात काय होतं, माझे पांडव माझे कौरव. आणि पांडवांना काय केलं, वनवास आला, राज्य हिसकून घेतलं. आणि मग पांडव कुठे गेले, वनात गेले. आणि मग तिथं दुर्वास ऋषी कोणी पाठवला, यांनी धर्मानी. कशा करता, जेवणा करता. आता त्यांच्याकडे जर कणभर अन्न नाही आहे, आणि त्या दुर्वास ऋषीला काय लागत होतं, 16 खंडे अन्न एक टायमाला. किती? 16 खंडे अन्न. आता ते काय त्याला देणार आहे. आणि त्या दुर्वासाला त्याची विनंती करून दुर्योधन पाठवलं. आणि त्यावेळेला द्रौपदीनं काय केलं, भगवंताचा धावा केला. आणि भगवंतानं त्याला अक्षय पात्र म्हणजे थाळी दिली. आणि ज्या वेळेला तिची विनंती करून, आणि मग तिला ती लागलं तेवढं लोकांना जेवण द्यायची. ती पितळी काही रिकामी होत नव्हती. काय, आणि आज ती पातळी कोणाला दिली, जो मंत्री झाला, निवडून आला, आणि मोठा व्यापारी झाला, हिरोबाई अंबानी, टाटा बिर्ला, अशा लोकांना ती पात्र दिलेली आहे. त्यांची थाळी रिकामीच नाही आहे, गोरगरिबाची रिकामीच आहे. काय, मंत्र्यांची मग ते काय करतात, ईडीमध्ये पळतात, इकडं तिकडं पैसा लाभवायला. हा पक्ष सोड, त्या पक्षात जाय. आणि मग ती थाळी संध्याकाळी पालथी घातली होती. आणि मग दुर्वास ऋषी तिथं आले. कशा करता, जे आर्डर दिली, मी आंघोळ करायला आलो, तोपर्यंत मला जेवण पाहिजे. आणि मग आता करायचं काय. मग तिनं कृष्णाचा दावा केला. कृष्ण आला, म्हण पहिलं मला जेवायला दे. अरे म्हण, थाळी पालथी घातलेली आहे, आणि मग आता तुला जेवायला मी काय दे, मी काहीतरी दे. तिनं ती पालथी नीट केली. तिला एक भाजीचं पान मारलेलं होतं, आणि ते काढून कोणाला दिलं, कृष्णाला दिलं. आणि कृष्णानं ते खाल्लं, ढेकर दिला. देव का चाबू केलाय, भावाचा. आणि बघा, आपण तेव्हापासून कोणत्याही देवाला नैवेद्य दाखवण्याकरता काय करतो, भाजी, वरण आणि भाकर. काय, लोक देवाला भाजी काय देतात, आहे का लोकांना माहीत. म्हणून ती परंपरा. अजून दुसरा एक समा कावळा. तर दुसरी एक, ती पालथी थाळी घातलेली होती, तिच्यात काहीच नव्हतं. तेव्हापासून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये घरात काय असतं, भाकरीचं टोपलं असतं. आणि त्या टोपल्यामध्ये अर्धी का व्हायना भाकर शिल्लक ठेवतात. बघा, ती परंपरा पांडवांची होती, पण आपल्या संस्कृतीमध्ये ते नियम आजही चालू आहेत. काय, टोपल्यामध्ये थोडं तरी अन्न शिल्लक ठेवायचं, कारण अचानक आपल्या घरी कोणी येईल. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये कोण झालंय, अतिथी देवो. काय, आणि मग ते दुर्वास आंघोळीला गेला. आणि तिकून आल्यानंतर मग तिनं त्यांना जेवण भरपूर दिलं. तर मग आता दुर्वास ऋषी ज्या वेळेला तिकडे जेवायला यायचा होता, त्यावेळेला कृष्णाने काय केलं, गवळणी, कृष्णाच्या घरी गवळणी होते, त्यांनी सांगितलं दुर्वासाला अन्न घेऊन जा. मग त्यांनी ते अन्न घेतलं. आणि यमुनेच्या पूर आलता. पूर असल्यानंतर ते आल्या कृष्णाकडे, म्हणून यमुनेला पूर आहे.
मग जा, कृष्णानं सांगितलं, मी जर 16,000 स्त्रिया भोगून जर ब्रह्मचारी असेल, यमुने वाट दे. तर यमुना दुभंग झाली, गेल्या. जेवण बिवण झालं, परत यमुनेला पूर आला होता. आणि मग आल्या दुर्वासाकडे, म्हण नदीला पाणी पकड. मग तिकडून कसं काय आलं? म्हणून कृष्ण म्हणला, 16 खंडे अन्न खाऊन जर मी उपाशी असेल, यमुने वाट दे. बस जाय दुभंग. 16 खंड अन्न खाऊन. म्हणून आज माणूस विषय भोगितो काय, पण मरेपर्यंत त्याची विषय वासना काय अतृप्त होत नाही. विषय असा आहे. आज बघा, मागं सांगितलेलं आहे, एक बाईला मुलगा होता 3 वर्षाचा, तिने नवरा सोडला, दुसऱ्याकडे गेल्या, आणि त्या मुलाची अडचण व्हायला लागली. तर तिनं त्या मुलाची काय केली, त्यानं नडी दाबली. ते मुलगं गागते, मम्मी मला सोडव, पण तिचा विषय वासना तिची पूर्ण नसल्यामुळं ती काही म्हणू शकली नाही. म्हणजे विषय हा पुरावाणारी गोष्ट नाही. आणि भूक, आपण सकाळी जेवलो, दुपारी जेवतो, परत संध्याकाळी जेवतो, म्हणजे किती जरी जेवलं, मरेपर्यंत भूक आणि विषय. म्हणून आज या कलियुगामध्ये भूक आणि विषय या दोन्ही गोष्टी जास्त भर दिलेला आहे. याचं नाव कलियुग. खाणं आणि पैसा आणि विषय. म्हणून हा केव्हा पुरा होतो का, ज्या वेळेला भगवत भक्ती कराल, भगवंतापाशी जातो. मग देव कशा करताय? देव आपल्या हृदयातच आहे, आईबापात आहे, पंचमहाभूतात आहे. पण देवाचं माध्यम का केलेलं आहे? हे भटकलेलं मन आहे, हा आत्मा आतृप्त आहे, आणि हा समाधानी करण्याकरता, त्याच्याकरता देवाची भक्ती करायची, सत्संग धरायचे. सत्संगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, विषय सर्वदा नावडो. पण आज काय झाले, जे सांगतात ना ज्ञान, त्यांचीच भूक पुरी होईल नाही. काय 30-30 हजार, 40-40 हजार, 5-5 हजार, 10-10 हजार, आणि त्यांचीच भूक पुरी नाही. तर त्यांचं ज्ञान सांगूनही ते ज्ञान काय पण करते. म्हणून शास्त्रात काय सांगते, आपणाशी जे ठावे ते दुसऱ्याचे शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जना. अरे ज्ञान ये, नाम घ्या फुका, नाम घ्या फुका, लागत नाही आडका रुका. तुकाराम महाराज म्हणले, नाम घ्यायला जर तुला पैसा लागत नाही, आणि मग इकडे नाही इकडे काय मध्ये पैसा लागत आहे. परत सांगितलं, देती घेती दोघे नरका जाती, जया के गावी कीर्तन करावे, तेथले अन्न न सेवावे. काय हा पण काय त्यांना येत नाही काय? मग तुकाराम महाराज काय म्हणले, अवघे पोटासाठी ढोंग, तेथे कैसा पांडुरंग. काय सगळं पोट भरायला विद्या झालेली. पूर्वीचा जो ब्राह्मण होता, सगळ्यात श्रेष्ठ कामाला अज्ञानी लोक होते, ज्यांना भारतीय संस्कृती माहीत नव्हती, आणि ती जाऊन तो घरोघर सांगत होता. आणि मग त्याला काहीच नाही ना, लोक त्याला देत होते, स्वखुशीनं देत होते. पण आजचा ब्राह्मण काय झाला, काय झाला, तो भिकेचे मांजर फिरे दारो दार. त्याला काय राहिलं नाही सांगायची घेणे, फक्त पैसा. त्याला काय पाहिजे? पैसा. त्याला तुमच्या घेणं देण्याची काही घेणं नाही. आज कोणालाच घेणं देणं नाही. म्हणून तुकाराम महाराज, आपुले आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडा वेगळे. आपल्याला कोणी सांगणार नाही, कोणाला वेळ नाही. म्हणून आपला विकास करण्याकरता आपण आपण कार्य करा. आपुल्या हिताशी जो जागता, धन्य माता पिता त्याचे हित ते करावे. देवाचे चिंतन, देवाचे चिंतन करा. आणि देवाची व्याख्या, देव आपल्या हृदयात आहे, आईबापात आहे, पंचमहाभूतात आहे, प्राणी मात्रात आहे. आणि तुम्हाला जर सत्कार्य करायचं असेल, काही ज्ञान घ्यायचं असेल, तर प्रत्येकापाशी काय आज मोबाईल आहे, इंटरनेट आहे. आणि ह्या मोबाईलमध्ये तुम्हाला जे पाहिजे चांगलं ते मिळतं, काही जायची गरज नाही. आणि मग तुमचं हित करता आपल्याला भगवंतानं वास्ते खरंच चांगलं केलेलं आहे.
हा इंटरनेट आहे ना, एवढ्या पथ्या पुस्तकं वाचायची गोळा करायची गरज नाही आहे. एक एक पोथी घ्यायला पैसे लागतात आणि मग या इंटरनेटमध्ये तुम्हाला जे पाहिजे ते हजर आहे. काय तर हे बघा, चांगलं बघा, चांगलं वागा, चांगलं राहा आणि हा विचार जर पटला असेल तर क्लिक करा. जय वैद्यनाथ महाराज की जय.